नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामगारांचं अनेक दिवसांपासून उपोषण सुरू आहे। नवी मुंबईच्या कामगारांना न्याय मिळत नाही अशी भूमिका जी आहे कामगार व्यक्त करताना दिसून येते। 2 महिने झाले, 3 महिने झाले, मात्र कामगारांना पगार देणं जे आहे ठेकेदाराचं काम आहे। हे कंत्राटी कामगार आहेत, अनेक दिवसांपासून संघर्ष करतात, आम्हाला पगार मिळेल, आम्हाला पीएफ मिळेल, मात्र या कामगारांना ठेकेदाराकडून कुठलंही उत्तर दिलं जात नाही आणि महानगरपालिका करते काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित आहे। कामगार नेते आहेत मंगेश लाड, अनेक दिवसांपासून उपोषण करतात, कामगारांचे प्रश्न मांडतात। सर, काय मुद्दा घेऊन तुम्ही आंदोलन करताय? आज गट नंबर 72 मधील कामगारांनी त्यांचा 3 महिन्याचा पगार झाला नाही यासाठी माननीय उपायुक्तांची भेट घेतली। या कामगारांना 3 महिने पगार झालेला नाही। मधल्या काळात आम्ही आंदोलन केल्यानंतर रोखीने अधिकाऱ्यांनी 2 महिन्याचा पगार दिला असला तरी 1 महिन्याचा पगार अजूनही पूर्ण प्रलंबित आहे। कामगारांचा 14 महिन्याचा पीएफ महापालिकेने भरलेला नाही, कामगारांना थकबाकी दिलेली नाही। आज पावसाळा सुरू होऊन 4 दिवस झाले, आजही कामगारांना भिजून काम करावं लागते। कामगारांना रेनकोट गंबूट देण्यात आलेले नाहीत। कामगारांची खूप दुरावस्था नवी मुंबई महानगरपालिकेत आहेत आणि सर्व अधिकारी फक्त याकडे दुर्लक्ष करत आहेत। याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही। भर पावसाळ्यामध्ये कामगारांना भिजून काम करावं लागत आहे। भर पावसाळ्यामध्ये कामगारांना भिजून काम करावं लागतं। आरोग्य दृष्टीने सुद्धा ठेकेदार असेल किंवा पालिका असेल जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात कामगार। तर काय पीएफ पण मिळाला नाहीये, आम्ही जगायचं कसा असा प्रश्न निर्माण झाला। शेटने हा 14 महिन्याचा पे भरलेला नाही आमचा, त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं पे भरलं का, तो तर ते लोक बोलतात होता आम्ही भरलं पीएफ, मग पीएफ भरलं तर आम्हाला दाखवा ना तुम्ही, ते तसं दाखवत नाही ते आम्हाला। त्याच्यामध्ये पगार आम्हाला 3 महिन्याचा पगार खरडलेला, 2 महिन्याचा पेमेंट आम्हाला अधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि 1 महिन्याचा पीएफ राहिलेला आमचा मे महिना। आता मुलांची शाळा चालू झाली, त्याच्यामध्ये मुलांचं शिक्षण आहे, परत आपलं हे भरायचं आहे, सगळं शाळेचं रेशन भरायचं आहे, पैसा आणणार कुठं आम्ही? आम्हाला रेशन भरायचं आहे, मुलांची शिक्षण फी भरायची, आणायचं कुठे? आमच्यावर उपासमारीची वेळ आहे असे कामगार जे कंत्राटी महानगरपालिकेचे व्यक्त करताना दिसून येते। आता तरी प्रशासनाला जाग येणार का, ठेकेदाराला जाग येणार का असा प्रश्न या निमित्ताने कामगार उपस्थित करतायत। कॅमेरामॅन संतोष जाधवसह विकास मिरगणे, साम टीव्ही, नवी मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।